नमस्कार. लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो, दुपारच्या चहाबरोबर झटपट बनणारा एखादा चमचमीत पदार्थ खायची इच्छा झाली असेल, तर सगळ्यांच्या डोळ्यापुढे एक ऑप्शन नक्की येतो, तो म्हणजे सँडविच. तर हे सँडविच सगळ्यांकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारात बनतात. कोणी बटाटा घालून करतं, कोणी मिक्स व्हेज घालून करतं, कोणी चीज घालून करतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस खूप बाजारामध्ये उपलब्ध आहेत. खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर आहेत. तर आज आपण मस्त मिक्स व्हेज विथ चीज सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. भरपूर साऱ्या भाज्यांचा मी इथं वापर केलेला आहे, त्यामुळं पौष्टिकही आहे. सँडविच ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे, त्यामुळं अगदी हेल्दी आहे. झटपट बनणारी कृती आहे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता किंवा इव्हिनिंगला तुम्ही चहाबरोबर काय घ्यायचं असेल तर तुम्ही असं हे सँडविच बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता ते कसं बनवायचं ते पाहूया. तर सँडविच बनवण्यासाठी इथे आपण आधी त्याचं स्टफिंग बनवून घेणार आहोत. स्टफिंग जर रेडी असेल तर तुम्ही सँडविचेस झटपट बनवू शकता. तुम्ही हे स्टफिंग आदल्या दिवशी रात्रीही बनवून ठेवू शकता. तर स्टफिंग बनवण्यासाठी बाउलमध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. 1 वाटी मी इथे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. मी हे कच्चे स्वीटकॉर्न चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बॉईल करूनही घेऊ शकता. 1 वाटी बारीक चिरलेलं मी गाजर घेतलेलं आहे. सोबतच 1 वाटी इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा. सोबत यामध्ये 1 वाटी मी इथे शिमला मिर्च घेतलेली आहे, जी बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही मटारही घालू शकता. आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण इथे पिझ्झा सीझनिंग घालणार आहोत. तर इथे मी ओरेगानो घातलेला आहे 1 चमचा. 1 चमचा यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. तर चिली फ्लेक्स आणि ओरेगानो नसेल तर थोडासा गरम मसाला आणि हलकासा लाल तिखट घेतलं तरीही चालेल. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आपण थोडेसे सॉसेसही घालणार आहोत, त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं. 1 चमचा यामध्ये मेयोनीज घातलेला आहे. चीज सँडविच आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे छान एकजीव होतं. तुम्ही यामध्ये किसून उकडलेला बटाटाही घालू शकता, त्यामुळेही हे स्टफिंग छान एकजीव होऊ शकतं. तर असं हे स्टफिंग आपण रेडी करून घेतलेलं आहे. छान एकजीव झालेलं आहे. तर आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. आपण आता हे साईडला ठेवणार आहोत आणि सँडविचेसची तयारी करणार आहोत. आता आपलं स्टफिंग रेडी झालं आहे, तर आपण सँडविचेस बनवायला घेऊयात. इथे मी 2 ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. याऐवजी तुम्ही साध्या ब्रेडच्या स्लाईस घेतल्या तरीही चालतील किंवा बाजारामध्ये आता भरपूर प्रकारचे आटा ब्रेड मिळतात, त्याच्या स्लाईस घेतल्या तरीही चालतील. आता यावरती इथे मी टोमॅटो केचप लावून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेजवान सॉस लावून घेतला तरीही चालेल. त्यामुळे थोडासा तिखटसरपणा येतो सँडविचेसला. मी लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे मी इथे टोमॅटो केचपचा वापर केला आहे. तर दोन्ही स्लाईसला आपण छान टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. आता यावरती हे आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते व्यवस्थित भरून घेणार आहोत. तर दोन्ही स्लाईजवरती छान भरपूर असं स्टफिंग भरायचं. भरपूर अशा भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत, त्यामुळे हे स्टफिंग छान पौष्टिक झालेलं आहे. तुम्हाला जर पालक आवडत असेल तर तुम्ही पालकही यामध्ये चिरून घालू शकता. लहान मुलं तुमची जी कोणत्या भाज्या खात नसतील त्या भाज्या यामध्ये चिरून घातल्या तर ते नक्कीच आवडीनं घालतील. तर अशा या सगळ्या भाज्या मी छान मिक्स करून घेतलेल्या होत्या आणि या आपण या ब्रेडच्या स्लाईजवरती छान लावून घेतलेल्या आहेत. आता यावरती मी चीज किसून घालणार आहे. तुमच्याकडे मोझरेला चीज असेल किंवा असा क्यूब असेल तर तो किसून घातला तरीही चालेल किंवा चीजची स्लाईज असेल तर त्याचा वापर केला तरीही चालेल. चीज घालताना अजिबात कंजूसी करायची नाही. भरपूर सारं चीज घालायचं आहे आपण यावरती, कारण हे छान असं चीज सँडविच आपण बनवतो आहे. तर यामध्ये मी भरपूर सारं चीज घातलेलं आहे. दोन्ही स्लाईजवरती छान चीज घालून घ्यायचं. आता यावरती 2 ज्या ब्रेडच्या स्लाईज आहेत ती मी यावरती ठेवणार आहे आणि आपले मस्त सँडविचेस तयार करून घेणार आहे. तर या स्लाईजलाही तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी लावून घेऊ शकता. आता सँडविच आपण छान क्रिस्पीसर होण्यासाठी हे तव्यावरती शेकून घेणार आहोत. तर तवा छान गरम केला आहे. तवा गरम झाला की यावरती 1 चमचा मी बटर घातलेलं आहे. बटर छान वितळून घ्यायचं आणि बटर छान वितळलं गेलं की यावरती आपण हे दोन्ही तयार केलेले सँडविचेस ठेवणार आहोत. तर अलगद हाताने ठेवायचे. स्टफिंग बाहेर नाही निघणार याची काळजी घ्यायची. तर मस्त लो गॅसवरती आपण हे सँडविचेस छान क्रिस्पीसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जर टोस्टर असेल तर टोस्टरमध्ये हे छान सँडविचेस तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा ग्रिल पॅन असेल तर ग्रिलही करून घेऊ शकता. आता अलगद हाताने हे छान आपण पलटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला छान असा क्रिस्पीसर रंगही आलेला आहे. दोन्ही सँडविचेस आपण छान पलटून घेतले. आता कडेने आपण छान थोडंसं बटर सोडून घेणार आहोत. बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्हाला लोणी आवडत असेल तर लोण्याचा वापर केला तरीही चालेल. तर मस्त छान आपण सगळ्या साईडने बटर सोडून घेतलेलं आहे आणि सँडविच आपण पुन्हा एकदा फ्लिप करून घेणार आहोत.
छान असा याला छान गोल्डनचा रंग आलेला आहे आणि हे छान कुरकुरीतही झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान सँडविचेस भाजले गेलेले आहेत. भाज्याही पटकन शिजल्या जातात यातल्या आणि चीज असल्यामुळे चीज पटकन मेल्ट होतं आणि हे सँडविचेस छान पॅक होतात. तर मस्त असे हे आपले सँडविच तयार झालेले आहेत. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. छान याला कुरकुरीतपणा आलेला आहे. छान असे वरून क्रिस्पीसर होतात आणि आतून मस्त पौष्टिक अशा भाज्या आहेत आणि चीज आहे, त्यामुळे लहान मुलांना हे नक्कीच आवडतील. तर तुम्ही पाहू शकता मल्टिपल अशा कलरच्या आपण वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे या सँडविचला छान कलरही आलेला आहे. तर मस्त असे क्रिस्पीसर आपले व्हेज चीज सँडविच तयार झालेले आहेत. अगदी झटपट बनतात. तुम्ही पाहिलं अगदी घरातल्या कुठल्याही उपलब्ध भाज्यांपासून तुम्ही हे बनवू शकता. लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा टिफिनसाठी किंवा तुम्ही दुपारच्या चहाबरोबर हे नक्कीच घेऊ शकता. तर असे हे सँडविच तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.